तर भावांनो, हा व्हिडिओ त्याला शेअर करा जो स्वतःपेक्षा जास्त आपल्या गाडीला प्रेम करतो. तर असाच काहीतरी विषय झाला. ही जुनी गाडी आहे भावांनो, ज्याच्यामुळे आपलं आज जे काय आहे ओळख ते आपली ह्याच गाडीमुळे आहे. तर भावांनो, आपल्याला अल्लं भरून जायचं होतं गोटेकडी मार्केट पुण्याला. तर आलं बिल्लं भरून घेतलं भावांनो, सगळं धुवून भरलंय आलं. तरी पण हो बघा, गाडी भरून वरनं नेट मारून वरनं आणि भिजवायला लागलाय. काय विषय नाही, 20 किलोच्या 200 पिशव्या भरल्यात. पुसे सावळीत आल्यानंतर आपल्याला द्राक्षे घेऊन जाणारी पुण्या मुंबईला जाणारी विट्याची कडेगावची सगळी जोडीदार आपल्याला गाठ पडली. 10 ते 15 गाड्या संघ होत्या. चला म्हटलं आता सगळ्या रस्त्यानं राडाच आहे. तिथून निघून मग पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर भावानं आपल्याला जुनी गाडी गावली. आणि भावानं जुनी गाडी बघून 2 शब्द. जेव्हा तुम्हाला आमची गरज होती तेव्हा कधीच कमी पडलो नाही हो आम्ही तुम्हाला. आणि 4 लोक काय तुम्हाला नवीन भेटले, तुम्ही तर लांबच केलो आम्हाला. आणि एक गोष्ट ऐका, जेव्हा कधी नव्हता ना कोणी तुम्हाला सावरायला, तेव्हा आम्हीच होतो की तुम्हाला आवरायला. तर मग पुढे आल्यानंतर सोम्या म्हटला गाडी बाई मला चालवायची आहे. आणि पलीकडे बघा ऋषा आलाय द्राक्षे भरून आपल्याला पुण्या मार्केटला जायचं. पण दोघं जर व्यवस्थित गाडी चालवत चाललेली आहे. तरकारीच्या गाड्या भरल्यानंतर जरा भावांनो गाड्या जरा सावकाशात चालवत जावा. प्रत्येकाला माहित असतंय आपल्या गाडीत किती लोड आहे. तर काय भावांनो, जरा लेटच झालेला, रविवार होता, खूप ट्रॉफिक असते गोलटेकडी मार्केटला, प्रत्येकाला माहितच आहे. तर भावांनो पोचलो पुण्या मार्केटला, गाडी घेतली खाली करून. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.